हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील पवित्र आणि महत्त्वाची अशी 12 ज्योतिर्लिंगे. ही 12 ठिकाणं आहेत जिथे भगवान शंकर स्वतः प्रकट झाले, ज्यांना ज्योतिर्लिंग असे म्हटलं जातं. चला तर मग या आध्यात्मिक यात्रेला सुरुवात करूया. नंबर 1, सोमनाथ, गुजरात. हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. चंद्रदेवाने येथे प्रभू शंकराची पूजा केली होती. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. नंबर 2, मल्लिकार्जुन, आंध्र प्रदेश. हे ज्योतिर्लिंग सह पर्वतराज मलयगिरीवर वसलेले आहे. येथे भगवान शिव आणि देवी पार्वती दोघेही स्थायिक झाले आहेत. नंबर 3, महाकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. महाकाल म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा. इथे दररोज पहाटे भस्म आरती होते. नंबर 4, ओंकारेश्वर, मध्य प्रदेश. नर्मदा नदीच्या बेटावर असलेले हे मंदिर ओमचा आकार दर्शवतं. या ठिकाणी शिवभक्त मंदराजाने तपश्चर्या केली होती. नंबर 5, केदारनाथ, उत्तराखंड. हे सर्वात उंचावरील ज्योतिर्लिंग आहे. पांडवांनी प्रभू शंकराची क्षमा मागण्यासाठी येथे दर्शन घेतले होते. हे मंदिर हिवाळ्यात बंद राहते. नंबर 6, भीमाशंकर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. येथे पर्वतरांगेत असलेले हे मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे. येथे भीम राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे. नंबर 7, काशी विश्वनाथ, उत्तर प्रदेश. वाराणसी हे शंकराचं निवासस्थान मानलं जातं. येथे मृत्यूला मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं. नंबर 8, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. गोदावरी नदीच्या उगमाजवळ वसलेले येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं प्रतीक असलेलं एकमेव लिंग आहे. नंबर 9, वैद्यनाथ, देवघर, झारखंड. रावणाने भगवान शंकराला इथे आणलं होतं. वैद्यनाथ म्हणजे आरोग्यदाते. इथे श्रावण महिन्यात लाखो भाविक येतात. नंबर 10, नागेश्वर, गुजरात. इथे दारुक नावाच्या राक्षसाचा वध केल्यावर शिव प्रकट झाले. विशाल शिवमूर्ती या मंदिराजवळ आहे. नंबर 11, रामेश्वरम, तामिळनाडू. श्रीरामाने लंकेला जाताना इथे शिवलिंगाची स्थापना केली होती. इथले पाण्याचे 22 तीर्थकुंड अत्यंत पवित्र मानले जाते. नंबर 12, घृष्णेश्वर, औरंगाबाद, महाराष्ट्र. हे सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. देवी घृष्णा हिच्या भक्तिमय भगवान शंकर ते प्रकट झाले. एलोरा लेण्यांच्या जवळ असल्यामुळे पर्यटकांचं आकर्षण देखील आहे. तर ही होती भारतातील 12 ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती. या ठिकाणांना भेट देणं म्हणजे फक्त दर्शन नव्हे तर एक आध्यात्मिक अनुभव आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.